हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा ब्लॉग सुरू होतोय संध्याकाळच्या चहापासून. तसं तर संध्याकाळचा चहा कधी असतो कधी नसतो, म्हणजे डेली असं नसतो, कारण की उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत ना, त्यामुळं रोजचं असं नाही पित. कधीतरी मन केलं तर पिते. आणि त्याचसोबत अन्नताई तर कधी चहा पित नाही, पण तिला आज ना ठोस खायचे होते, त्यामुळे तिने सांगितलं की माझ्यासाठी पण थोडासा चहा बनव. तर चला या तुम्ही पण संध्याकाळचा चहा नाश्ता करायला. आणि संध्याकाळचा चहा नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर इथे मी बघा तयारी केली आहे संध्याकाळच्या स्पेशल डिनरची. तर आज ना म्हणजे असं रोजचं जसं डिनर असतो तसं नसणार आहे. आज ना डिनरमध्ये पावभाजी बनवायची आहे, त्यामुळं मी थोडंसं सामान मागवलं होतं. तर जे जे सामान वैभवदादाला भेटलं तो घेऊन आला. आणि एक मिस्टेक त्यांनी केली की मी ना लिस्टमध्ये बटाटे लिहिले नव्हते, तर बीट लिहिलं होतं. तर तो ना घाईघाईमध्ये, त्याला क्रिकेट खेळत होता ना, त्याला दुकानला पाठवलं होतं मी. तर तो ना घाईघाईमध्ये ते बीट होतं, तर तिथं बटाटेच घेऊन आला. आणि जाऊ दे म्हणलं, आता बीट पण नव्हतं. आणि त्याचसोबत वाटाणे वगैरे हिरवे ते होते, पण ना ते भिजवले नव्हते, त्यामुळे ते वाटाणे पण नाही टाकले. तरी ते जेवढं भाज्या होत्या तेवढ्याच घेतल्यात मी. थोडेसे बटाटे घेतले, थोडंसं शिमला मिरची घेतली आणि फ्लॉवर वगैरे घेतलं. आणि एक जुगाडू पावभाजी बनवायची आहे. जे घरामध्ये सामान असतं तेवढं ठीक आहे, एखादं सामान नसलं तर ते चालून जातं. आपल्याला काय घरातच खायचं आहे का, आपल्याला काय बाहेर कोणाला स्पेशल बोलवायचं नाही, तर आपल्या घरगुती मेंबरसाठीच आपल्याला बनवायचं आहे. तर एखादी गोष्ट जर नसली तर काय हरकत नाही. तर बीट टाकलं असतं ना तर त्याला कलर वगैरे छान आला असता पावभाजीला, त्यामुळं पण बीट जाऊ दे म्हणलं. आता शेवटी तो वैभवदादा दुकानला जाऊन जाऊन पण कंटाळा होता, त्यामुळं मग जाऊ दे म्हणलं. आणि कसं आहे, तो दिवसभर शाळेमध्ये क्लासमध्ये असतो, त्यामुळं त्याला खेळायला वेळच भेटत नाही. मग तो आला होता, खेळत होता, आणि तेवढ्यात मी दुकानला पाठवलं होतं, त्यामुळं तो म्हणजे घाईघाईने त्यांनी तसं केलं, म्हणजे बीटच्या ठिकाणी बटाटे घेऊन आला. तर आता इथे ना फ्लॉवर, बटाटे, शिमला मिरची हे सगळं स्वच्छ धुवून मी कुकरमध्ये शिजायला टाकलं. आणि त्याचसोबत थोडंसं पाणी टाकलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं. तर आता ह्या भाज्या शिजवून घेते आणि तोपर्यंत करते इथे पावभाजीची तयारी. आणि आमच्या घरामध्ये ना काहीतरी वेगळं काहीतरी बनवावं असं म्हणून विचार केला ना, तर साहेबांचं मध्येच असतं की ते बनव, पण त्याच्यासोबत भाकरी भाजी हे पण बनव. मग नंतर मी विचार करते की ते भाकरी भाजी तर बनवायचंच आहे, मग अजून हे कशाला बनवत बसायचं, म्हणून ना मग मला कंटाळा येतो, मग मी बनवतच नाही असं होतं. पण आज साहेबांनी स्वतःहून फोन करून सांगितलं की काय भाकरी भाजी वगैरे काही बनवू नको, फक्त काहीतरी पावभाजी वगैरे बनव. तर ना मग इथे वैभवदाला पाठवलं दुकानला, पण ना सगळं सामान इथे भेटतंय असं नाही. तर थोडंसं सामान इथं भेटलं, पण बाकीचं आता तिकडं स्टेशनवरूनच आणावं लागेल. कारण की पाव वगैरे नाही, तर डेअरीमध्ये जर पाव वगैरे आणायचे म्हणलं तर थोडंसं शिळे पाव भेटतात ना सकाळी आणलेले. पण इथं स्टेशनच्या इकडे जाताना ना बाजूलाच बेकरी आहे, तर बेकरीमधून फ्रेश पावं भेटतील, म्हणून मग ते पाव वगैरे ते नंतर साहेब आणतील. तर जेवढं सामान भेटलं थोडंफार, तर तेवढ्या सामानातच आता इथे पावभाजी बनवणार आहे मी. आणि जे सामान नाही भेटलं ते सोडून द्यायचं असं.
तर आता इथे ना भाज्या ज्या आहेत ते कुकरमध्ये शिजायला टाकलेल्या आहेत आणि भाज्या शिजेपर्यंत मी पूर्ण घराला स्वच्छ झाडू मारून घेतला, कारण की थोडा का होईना कचरा पडलेलाच असतो आणि ते आता आम्ही भाज्या वगैरे कटिंग केल्या होत्या त्याच्यात भरपूर कचरा पडला होता. तर आता इथे ना शिट्ट्या होतच होत्या भाजीच्या. तर तोपर्यंत ना अन्नूताईने इथे मला चॉपरमध्ये ना 4 कांदे कट करून दिले. म्हणजे चॉपरमध्ये कसं एकदम बारीक बारीक कांदे कट होतात ना, त्यामुळं तिने चॉपरमध्ये करून दिलं. आणि असं पण 4 कांदे कटिंग करत बसायचं म्हणलं तर मग बराच वेळ लागतो ना कांदे कटिंग करायला. त्यामुळे तिने शॉर्टकटिंग केलं की आपलं चॉपर घेतलं आणि पटापट 1 मिनिटामध्येच तिने बारीक बारीक कांदे सगळे कट करून दिले मला. आणि पण ना टोमॅटो ना याच्यामध्ये व्यवस्थित असं कट होत नाही, कारण टोमॅटो जर एकदम बारीक कट करायचा म्हणलं ना तर त्याची पेस्टच तयार होते, म्हणजे असं बारीक बारीक कट होत नाही टोमॅटो. म्हणून मग मला ना ती पेस्ट नव्हती पाहिजे, कारण की आता वैभवदादा तर बीटरूट आणायचं विसरला होता. तर मग आता म्हणलं की भाजीला कलर येण्यासाठी ना पेस्ट टाकण्याऐवजी बारीक बारीक टोमॅटो म्हणजे असं बारीक बारीक कटिंग करून टाकलं ना तर त्याला थोडंसं भाजीला कलर दिसेल जरा चांगला. म्हणून मग मी ना पेस्ट करायचं कॅन्सल केलं आणि इथे ना 4 टोमॅटो मी घेतलेले आहेत मीडियम साईजचे आणि ते पण मी ह्या कटपॅडवरती कट करून घेते हातानेच, कारण की आहे बराच वेळ अजून 6 सव्वा 6 पर्यंत साहेब येतील ना. तर आता सध्या तर 4:15 झालेले आहेत, त्यामुळे 1 तास आहे अजून. म्हणून माझं आपलं चाललं होतं काम स्लोली स्लोली. आणि कपड्यांच्या घड्या करायचं काम मात्र ना काही करायचं नव्हतं, कारण की स्टँडवरती सगळे कपडे होते, त्यामुळे घड्या करायचं काम ते पण राहून गेलं होतं माझं. म्हणजे काही करायची गरज नव्हती. बाकी झाडू वगैरे तर मारलेला आहे. आणि संध्याकाळचं ना तसं पण जास्ती काम नसतं, थोडंसंच काम असतं संध्याकाळी. आणि संध्याकाळ झाली आणि थोडंसं ऊन कमी झालं की लगेच आमच्या इथे म्हणजे किलबिलाट चालू होतो मुलांचा. म्हणजे मुलं खेळायला लगेच जमा होतात. वैभवदादा पण क्लासवरून येतो तोपर्यंत आणि मग ते क्रिकेट वगैरे खेळत बसतात. म्हणजे इथंच समोरच खेळतात, त्यामुळे ना टेन्शन वाटत नाही. नाहीतर बाहेर कुठं तर जायचं म्हणलं ना मग ते टेन्शन वाटतं की लांब नको जायला. पण इथं गार्डनच्या इथेच खेळत बसतात ते क्रिकेट वगैरे. तर आता इथे ना भाज्या वगैरे शिजल्यात, गॅस स्टोव बंद केलाय मी आणि तोपर्यंत इथे आता मी हे पावभाजी बनवण्यासाठी जो मसाला तयार करायचा ना त्याची तयारी केली इथे. तर इथे ना साधारणतः 3 चमचे मी हे लाल तिखट घेतलं आणि त्यानंतर 1 चमचावर गरम मसाला घेतला आणि थोडंसं याच्यामध्ये ना धना पावडर टाकायचं आहे, म्हणजे 1 चमचाभर धना पावडर टाकायचं आहे याच्यामध्ये. आणि त्यानंतर जो स्पेशल मसाला असतो पावभाजीचा तर तो पण याच्यामध्ये ॲड करून ठेवायचा. म्हणजे फक्त 3 ते 4 हे पावडरचे मसालेच याच्यामध्ये वापरते मी. आणि हे बघा, हे वाला पावभाजीचा मसाला आणला आहे मी. आणि हा पूर्ण जे पॅकेट आहे ना ते पूर्ण पॅकेट मी ॲड करणार आहे, कारण की पावभाजी म्हणलं की मग मला, वैभवदादाला आणि अन्नूताईला आम्हा तिघांना तर खूप आवडते पावभाजी. आणि त्यामुळं ना मग थोडंसं जास्तीच ठेवलं होतं मी भाज्या वगैरे शिजायला, त्यामुळं मसाला एवढा घेतला आहे मी. तर हे बघा 4 मसाले आहेत. तर आता इथे पटकन ना मी कांदा टोमॅटो हे ते फ्राय करून ह्या पावभाजीला फोडणी द्यायची तयारी करते इथे. आणि मागच्या एका ब्लॉगमध्ये ना एका ताईने मला छान अशी कमेंट केली होती. ती कमेंट वाचून ना खरंच खूप मनाला आनंद झाला मला. तर त्या ताईने ना कमेंटमध्ये मला सांगितलं की ताई तुम्ही जीन्स टॉप वगैरे घालत नाही का. तर ना ॲक्च्युली ताई ना अगोदर मी जीन्स टॉप ड्रेस सगळं घालत होते, पण ना आत्ता काय झालं माहिती आहे का की आता पहिलेचे कपडे वगैरे आता सगळं येत नाहीत मला, पहिलेचे कपडे. तर त्यामुळं ना मग मी थोडंसं कमी केलं आहे ड्रेस किंवा जीन्स टॉप वगैरे घालायचं, ते कमीच केलं आहे मी. नाहीतर मला काय असं परमिशन नाही भेटत असं नाही, परमिशन भेटते मला, पण तो प्रॉब्लेम झाला आहे की पहिल्याच्या मापचे कपडे येत नाहीत आता.
तर मी ना लवकरच नवीन जीन्स वगैरे घेईन, टॉप वगैरे घेईन आणि पुन्हा ते घालायला चालू करेन, कारण की जुन्या आठवणी ताज्या केल्या तुम्ही त्यामुळं. तर फ्रेंड्स आता हा बारीक चिरलेला कांदा जो आहे तो तेलामध्ये ना एकदम लालसर होईपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि एक कांदा फ्राय करायचा म्हटलं तर उशीर लागत असतो, तर इथे तर 4 कांदे आहेत आणि ते फ्राय व्हायला तर उशीर होणारच. तोपर्यंत ना साईडला भाजी पण शिजली होती, कुकरचं झाकण मी काढून ठेवलं. तर इथे ना आता हे 4 कांदे फ्राय व्हायला थोडासा वेळ लागणार आहे. त्यामुळे ना मग मी गॅस स्टोव जो आहे तो बारीक केला आणि त्याला झाकून ठेवलं, म्हणजे तोपर्यंत माझी दुसरी तरी कामं होतील. म्हणजे आता हे भाज्या घरडायचं काम होतं मला, तर ते ना स्मॅशर घेतलं. ह्या स्मॅशरने ना खरंच खूप छान घरटलं जातंय. आणि मी ना रोजच्या ह्याच्यामध्ये ह्याचा वापर करते, म्हणजे डाळ वगैरे घरटायची असेल ना तर मी हे स्मॅशरच वापरते. याच्याने ना खरंच खूप छान स्मॅश होतं. तर आता इथे कांदा जो आहे तो हलकासा लाल झालेला आहे. तर आता याच्यामध्ये टाकायचे आहेत बारीक चिरलेले टोमॅटो. तर इथे बाजूलाच कटिंग करून ठेवले. तर टोमॅटो याच्यामध्ये ॲड करून पुन्हा टोमॅटो मऊ होईपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे मेहनत तर ना हे याच्यामध्येच आहे, म्हणजे हे कांदा टोमॅटो फ्राय करण्यामध्येच मेहनत आहे. बाकी जास्ती काही मेहनत लागत नाही पावभाजी बनवायला. तर आता इथे बघा कांदा टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाला होता आणि त्यानंतर मी ना त्याला स्मॅशरनेच असं कढईमध्येच हे करून घेतलं, घरटून घेतलं थोडंसं. तर एकदम मऊ फ्राय झालं होतं ना ते, तर एकदम मऊ झालं एकदम स्मॅशरने स्मॅश केल्यावरती. आणि आता याच्यामध्ये टाकायचं आहे चमच्यावर अद्रक लसणाची पेस्ट. तर आता या अद्रक लसणीचा ना थोडासा कच्चेपणा जाईपर्यंत याला पण फ्राय करून घ्यायचं आहे. आणि एक एक स्टेप बाय स्टेप भाज्या म्हणजे हे फ्राय करायचं आहे ना, त्यामुळे थोडासा वेळ लागतो याला. तर आता हे सगळं व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतर याच्यामध्ये नंबर आलेला आहे पावडरचे मसाले टाकायचा. तर मग अशी मी तुम्हाला सांगितलं ना काय काय मसाले घ्यायचे, तर ते सगळे मसाले मी याच्यामध्ये ॲड केले. आणि आता याला सुद्धा ना कमीत कमी 1 मिनिट भरासाठी तरी असं मसाल्यामध्ये फ्राय होऊ द्यायचं, जेणेकरून ना थोडासा भाजीला कलर जो आहे तो चांगला येतो. आणि त्यानंतर ना आता नंबर आलेला आहे ह्या घरटलेल्या भाज्या याच्यामध्ये ॲड करायचं. तर व्यवस्थित असं घरटून घेतल्या होत्या भाज्या आणि ह्या मसाल्यामध्ये ते ॲड करून घेतलं. आणि ते ना नेमकं मी फोडणी द्यायला आणि साहेब घरामध्ये यायला गाठ पडली. आणि आल्या आल्या ना त्यांना हे पावभाजीचा म्हणजे भाजीचा ना वास आला आणि ते बोलत होते, हां छान वास येतोय, छान बनले वाटतं पावभाजी, असं ते बोलत होते. त्यामुळं तर ना एक अर्धी मेहनत सफल झाल्यासारखं वाटलं. म्हणजे आपण काहीतरी बनवायला गेलं आणि त्याचा रिस्पॉन्स जर चांगला भेटला ना आपल्याला, तर मग ते एक मेहनत केलेली जी आहे ना ती सफल होते, असं मला तर कमीत कमी हे वाटतं. तर इथे ना पावभाजी सगळे मिक्स करून घेतले. त्यानंतर याच्यामध्ये ना चवीपुरतं मीठ टाकलं मी. तर मीठ न टाकताना थोडंसं विचार करून टाकायचं, कारण आपण भाज्या शिजवताना पण मीठ टाकलं होतं ना, त्यामुळं थोडंसं लागल तसं चाखून मीठ टाकायचं. तर आज काय स्वयंपाकात तसं तर काही विशेष बनवायचं नव्हतं. तर भाजीला तर फोडणी देऊन झालेला आहे, म्हणजे स्वयंपाक ऑलमोस्ट झालेलाच आहे. आणि आता मी पटापट सगळं किचनवरचा जो काही पसारा झालेला आहे ना तो पसारा आवरते, कारण की काही स्वयंपाक बनवायचा म्हणलं की किचनवरती भरपूर पसारा जमा होतो. तर आता पटापट मी पसारा काढून घेते. तर आता किचनवरचा जो पसारा होता तो सगळा काढलेला आहे. तर भांडे घासायचे राहिलेत, तर ते भांडे वगैरे घासेन नंतर ना. तर किचनवरचा पसारा सगळा काढला, व्यवस्थित ठेवला आपापल्या ठिकाणी. आणि त्यानंतर किचन काउंटर शेगडी वगैरे सगळं स्वच्छ पुसून घेतलं. आणि फ्रेंड्स एवढं सगळं करण्यामध्ये पण ना गरमी होतच होती. तर थोडासा पाऊस थोडंसं ऊन असं चालू आहे आजकाल, आणि त्यामुळे ना अजूनच गरमी होते जास्ती.
आणि फ्रेंड्स इथे ना ते पावभाजीचा ना कलर जरा जास्ती चांगला यावा, थोडासा लालसर डार्क यावा, त्यासाठी ना मी इथे पळीमध्ये थोडंसं तेल घेतलं आणि त्या तेलामध्ये ना लाल तिखट टाकायचं आहे. तर म्हणजे हलकंसं लाल तिखट टाकायचं आहे आपलं, म्हणजे जेवढं लागतं तेवढंच. अगोदर लाल तिखट टाकलेलंच आहे त्यामुळं थोडंसं इथे मी लाल तिखट टाकलं आणि तेलामध्ये लाल तिखट टाकून ना ते त्याची याला वरतून फोडणी दिली भाजीला. त्यामुळं ना कलर जो आहे भाजीचा तो एकदम छान असा आला. तर फ्रेंड्स आता इथे भाजी तर रेडी झालेली आहे आणि एकदम टेस्टी झाली होती भाजी. मी चाखून बघितली, खूप टेस्टी झाली होती. आणि ओरिजिनल म्हणजे आपण हॉटेलमध्ये जसं खायला जातो ना भाजी, पावभाजी, तर तिथे कशी चव असते ना भाजीची, सेम टू सेम तशीच चव झाली होती. खूप छान झाली होती भाजी. आणि स्वतःनी काहीतरी छान बनवलं ना तर खूप म्हणजे आनंद होतो, एक उत्साह निर्माण होतो मनामध्ये. तर आता भाजीची तर म्हणजे भाजी तर पूर्ण रेडी झालेली आहे, पण आता राहिला प्रश्न पाव आणायचा. तर आता आम्ही दोघंजणं निघालो आहे स्टेशनला पाव आणण्यासाठी. तर साहेब मला अगोदरच बोलले होते की आपण स्टेशनला जाऊन आणूया निघत ना. तर ते बोलले की मी घरी येतो अगोदर आणि त्यानंतर फ्रेश वगैरे होतो, त्यानंतर मग जाऊन आपण पाव वगैरे घेऊ, तुला जे काय पाहिजे ते घे, असं बोलले होते ते. तर आता निघालो आहे आम्ही दोघंजणं स्टेशनला. बापरे, आता लाईट गेली नाही ना? लाईट तर आहे. 30 का 24. आता एवढे नाच फांक्शन म्हणतात. काय काय उरलेले आहेत ना बेसिन मध्ये मला तळून बरं बरं. हां हां बरं. मग एवढा खायचा जेव्हा खावा उरलेले मला तळून जमले बाबा. मागं राहिली माझ्या लक्षात नाही ना चिकन माझ्या लक्षात नाही. वाजल्या 7. नाही ना, मस्त झाले. चला चला.
नाही नाही, कांडी संपली पेनातली. एखादं भरलेलं कांडीचं पेन आहे का? बघावं लागेल मला. आईला एवढी मल्टी इंग्लिश कंपनी कांड्याने भरलेलं पेन नाही तिथं. आता वैभव चांगले झाले. नमस्कार. नाही मी दामोदर दत्तात्रय देशमुख, from the newspaper.